जय श्रीराम मंडळी, आज आपण होळी स्पेशल पुरणाची तेलपोळी बनवणार आहोत। विशेष म्हणजे ही पाण्यातली तेलपोळी आहे। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आज आपण पोळी बनवणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका। इथे मी पोळी बनवण्यासाठी 1 कप चणा डाळ घेतलेली आहे। चणा डाळ आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे आणि इथे मी 2 वेळा पाणी टाकून ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण ही डाळ कुकर मध्ये शिजवण्यासाठी टाकूया। आज मी या डाळीतल्या पाण्याची कटाची आमटी बनवणार नाही, सो इथे मी 1 कप डाळीसाठी 2 कप पाणी टाकणार आहे। तुम्हाला जर कटाची आमटी बनवायची असेल तर 2 कप पाण्याऐवजी 3 ते 4 कप पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता यामध्ये कलर छान यावा यासाठी चिमूटभर हळद टाकून घेते। आता चमचा तेल टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला एक साहित्य टाकायचं आहे जे कोणीच तुम्हाला आजपर्यंत सांगितलं नसेल। ते साहित्य म्हणजे 1 चिमूटभर इथे मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे। यामुळे आपली डाळ एकदम छान व्यवस्थित शिजल्या जाते। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि गॅसवर हे कुकर ठेवूया। मीडियम फ्लेम वरती आपल्याला ह्याच्या 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। डाळ शिजेल तोवर आपण कणिक मळून घेऊया। कणिक मळवण्याआधी आपल्याला पीठ चाळून घेणं खूप गरजेचं आहे। कणिक मळण्यासाठी मी इथे 1.5 कप गव्हाचं पीठ घेतले आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे। तुम्ही पूर्ण 2 कप गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा 2 कप मैदा घेऊ शकता। पीठ मी चाळून घेतले। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी एक असा पदार्थ टाकत आहे ज्यामुळे आपली पोळी छान मऊसूत खमंग भाजल्या जाते। तो पदार्थ म्हणजे इथे मी 1 छोटा चमचा पिठी साखर टाकलेली आहे। ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालते। पोळीचा रंग छान यावा यासाठी आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, पण हळद आपल्याला डायरेक्ट पिठात नाही टाकायची। तर ज्या पाण्यामध्ये आपण पीठ मळणार आहोत त्याच पाण्यामध्ये आपल्याला हळद टाकायचं आहे। याचं कारण म्हणजे जर तुम्ही डायरेक्ट पिठात हळद टाकलात तर ते हळद या पिठामध्ये छान मिक्स होणार नाही, पॅचेस पडू शकतात। त्यामुळे डायरेक्ट पाण्यामध्ये टाकलं की हळद बरोबर सगळ्या पिठामध्ये छान मिक्स होते आणि रंग खूप छान येतो। हळद तुम्ही आवर्जून टाका, चिमूटभर का होईना। आता आपण थोडं थोडं पाणी टाकत हे कणिक छान मळून घेऊया। पाणी आपल्याला एकदम यामध्ये टाकायचं नाही। आता आपल्याला हे पीठ कमीत कमी 5 ते 7 मिनिट मळून घ्यायचं आहे। जोवर आपल्या हाताला पीठ चिटकणार नाही तोवर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। खूप घट्ट किंवा खूप सैल आपल्याला पीठ मळायचं नाही। नॉर्मल चपातीला आपल्याला पीठ जसं लागतं सेम तसंच मळायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता पीठ मी मळून घेतले, पण हे पीठ हाताला चिटकत होतं, त्यामुळे आपल्याला आता तेल लावून हे पीठ मळून घ्यायचं आहे। पिठाचा तुम्ही टेक्स्चर बघू शकता आता कसं आहे आणि नंतर कसं होणार आहे। इथे पीठ आपल्याला चांगलं आपटून धपटून मळून घ्यायचं आहे। जितकं पीठ तुम्ही व्यवस्थित मळताल, छान मळताल, तितकेच आपल्या पोळ्या एकदम छान होणार आहेत। इथे तुम्ही बघू शकता माझा हात एकदम क्लीन आहे आणि पिठाचं टेक्स्चर पण बघा एकदम मऊसूत लोण्यासारखं दिसत आहे। सेम असं टेक्स्चर जोवर होणार नाही तोवर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ मी जवळजवळ 7 ते 8 मिनिट मळून घेतलेलं आहे। आज आपण तेलपोळी बनवणार आहोत, ते पण कमी तेलामध्ये, म्हणजे पाण्यातली तेलपोळी बनवणार आहोत। सो तेलपोळी बनवताना नॉर्मली तेलामध्ये हे पीठ मुरवले जाते, पण आज आपण हे पीठ पाण्यामध्ये मुरवणार आहोत। कारण एक तर ही चणा डाळीची पोळी असते आणि त्यामध्ये मापाच्या बाहेर तेल म्हणल्यावर ते पचायला जड जातं, ते व्यवस्थित पचत नाही। त्यामुळे आपल्याला ही पोळी पाण्यामध्ये मुरवण्यासाठी ठेवायची आहे। या पद्धतीने तुम्ही हे पीठ तयार करून बघा, तुमची पोळी एकदम मऊसूत तोंडात जाताच विरघळेल अशी होईल। आता आपण हे पुरण होईपर्यंत साईडला ठेवूया। इथे कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर गार झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपली डाळ एकदम छान व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे। डाळ आपल्याला कधीही ओव्हरकुक करायची नाही। आता आपण ह्या कुकर मधल्या डाळीतलं पाणी सगळं काढून घेऊया आणि मग पुढची प्रोसेस करूया। इथे मी या बाउलवर चाळणी ठेवलेली आहे। आता यावरती मी डाळ टाकून घेते, म्हणजे डाळीमधलं सगळं पाणी निघून जाईल। आपल्याला कमीत कमी 5 मिनिट हे असं ठेवायचं आहे। डाळीमध्ये आपल्याला पाण्याचा थेंबही ठेवायचा नाही। इथे डाळीमधलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे, थेंब सुद्धा खाली पडत नाहीये। आता आपण ही डाळ शिजवण्यासाठी कढईमध्ये टाकूया।
इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता आपण यामध्ये ही डाळ टाकून देऊयात आणि एकदम मंद गॅसवर आपण ही डाळ शिजवून घेऊया। 1 कप डाळीसाठी मी इथे 1 कप गूळ वापरलेला आहे। गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर वापरलात तरीही चालते। साखर पण तुम्हाला 1च कप घ्यायची आहे, म्हणजे जितकी डाळ घेताल तितकं गूळ किंवा साखर घ्यायचं आहे। आता आपण सुरुवातीला गूळ पूर्णपणे विरघळू देऊयात। इथे बघू शकता गुळाचं पाणी झालेलं आहे। आता आपल्याला हे पुरण छान घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। पुरण शिजवत असताना हातातल्या उलथण्याने किंवा चमच्याने जे काही आपण हातामध्ये घेतलेलं आहे, ज्याने आपण ढवळत आहोत, त्याच वस्तूने आपल्याला हे पुरण मॅश करून घ्यायचं आहे। म्हणजे आपण जेव्हा पुरण दळू तेव्हा आपल्याला जास्त त्रास होणार नाही। इथे बघू शकता आपलं पुरण छान घट्ट झालेलं आहे आणि हातातल्या स्पॅच्युलानेच हे पुरण मी 50% दळून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम मी ऑफ केलेली आहे। आता आपल्याला चेक करायचं आहे हे पुरण झालं का नाही। पुरण परफेक्ट झालं का नाही हे चेक करण्यासाठी एक ट्रिक वापरली जाते, ती म्हणजे या पुरणामध्ये असा चमचा रोवला जातो। तुम्ही बघू शकता चमचा मी जिथे जिथे रोवते तिथे चमचा हलत पण नाही, खाली पडत सुद्धा नाहीये। जर चमचा वाकला खाली पडला तर समजायचं की आपलं पुरण अजून झालेलं नाही। मग काही सेकंद आपल्याला परत पुरण शिजवून घ्यायचं आहे। आता आपल्याला या पुरणामध्ये 1 छोटा चमचा इलायची पावडर टाकायची आहे आणि पाव चमचा जायफळची पावडर टाकायची आहे। हे पुरण शिजवून झाल्यावरच आपल्याला टाकायचे आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। आता आपण तयार झालेलं हे पुरण दळून घेऊया। पुरण गरम असताना दळून घ्यायचं आहे, गार झाल्यावर ते दळायला थोडासा त्रास होतो। इथे मी छोटासा ग्लास घेतलेला आहे आणि त्यानेच हे पुरण दळून घेते आणि इथे आपलं हे पुरणाच्या पोळीचं पुरण तयार झालेलं आहे। पुरण बघू शकता एकदम छान मऊसूद असं तयार झालेलं आहे। आता आपण हे साईडला ठेवूया आणि पुढची प्रोसेस करूया। इथे मी पाण्यात भिजवलेलं पीठ घेतले। आता सुरुवातीला आपण या पिठातलं पाणी काढून घेऊया आणि इथे बघू शकता मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। खूप छान आपलं हे पीठ भिजलेलं आहे। तुम्ही बघू शकता पीठ पाण्यात टाकण्याआधी पिठाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते खूप ओलसर होणार नाही। आता आपण पोळी बनवायला घेऊयात। इथे मी पिठाला थोडासा तेल लावले आणि हाताला पण तेल लावलेलं आहे। छोटासा गोळा घ्यायचा आहे, लिंबा इतका गोळा मी इथे घेतलेला आहे। या पिठाच्या गोळ्याला थोडंसं आपण मऊ करून घेऊया आणि याची वाटी बनवून घेऊयात, कारण आता आपल्याला यामध्ये पुरण भरायचं आहे। वाटी बनवत असताना खालची बाजू थोडीशी घट्ट ठेवायची आहे, जाड ठेवायची आहे आणि कडा आपल्याला पातळ करून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला यामध्ये पुरण टाकायचं आहे। सो इथे मी जितकं पीठ घेतले त्याच्या दुप्पट पुरण घेतलेलं आहे। पुरणाचा असा गोळा करूनच यामध्ये टाकायचा आहे। जितकं जास्त पुरण घेऊ तितकीच आपली पोळी जास्त चांगली लागते, छान लागते। आता आपल्याला हे सगळे काठ एकत्र करून वरची बाजू पूर्ण पॅक करून घ्यायची आहे आणि जे भाग उरलेला आहे पिठाचा तो भाग तिथेच आपल्याला चिटकवून घ्यायचा आहे। आता हा गोळा आपण थोडासा दाबून घ्यायचा आहे, थोडासा चपटा करून घ्यायचा आहे आणि असाच अलगद आपल्याला पिठामध्ये बुडवायचा आहे। इथे मी गव्हाचं कोरडं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये हा गोळा बुडवून घेते आणि हातावरच आपण जसं भाकरी करतो सेम त्याचप्रमाणे मी हे हातावरच थापून घेते, जेणेकरून यामधलं सगळं पुरण सगळ्या बाजूने पसरल्या जाईल आणि यावर जर एक्स्ट्रा जे पीठ असेल कोरडं पीठ ते सुद्धा खाली निघून जाईल। आता आपण बेलण्याने ह्याची पोळी लाटून घेऊया। थोडंसं कोरडं पीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपण एकदम हलक्या हाताने ही पोळी लाटून घेऊया आणि इथे बघू शकता मी ही पोळी छान लाटून घेतलेली आहे। यातलं पुरण बघा तुम्ही सगळ्या बाजूने पसरलेलं आहे आणि आपलं पुरण ज्या बाजूने गेलेलं नाही ती बाजू अशीही गोड लागणार आहे, कारण आपण यामध्ये पिठी साखर टाकलेली आहे। पोळी मी तव्यावर टाकून घेतले। तवा मी आधीच गरम करून घेतलेला आहे। पोळी कधीही हाय फ्लेम वरती भाजून घ्यायची नाही, लो टू मीडियम फ्लेम वरती आपण पोळी भाजून घेणार आहोत। पोळीवर जर कोरडं पीठ असेल तर तुम्ही कपड्याच्या सहाय्याने ते पीठ काढून घेऊ शकता। पोळी हलकीशी कोरडी झाली, त्यावर बबल्स आले तर लगेचच पोळी आपल्याला पलटून घ्यायची आहे। आता आपण कमी गॅसवर खालच्या बाजूने पोळी छान भाजून घेऊयात आणि वरच्या बाजूने भरपूर प्रमाणात तेल लावून घेऊयात, कारण आपण ही तेल पोळी बनवणार आहोत। सो याआधी आपण तेलाचा वापर केलेला नाही, पण आता आपल्याला पोळीवर भरपूर प्रमाणात तेल लावून घ्यायचं आहे। बघू शकता आपली पोळी एकदम छान टम्म फुगत आहे। आता आपण ही पोळी पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही छानपैकी तेल लावून घेऊया। अशा पद्धतीने आज मी ही पुरणाची पोळी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। या टिप्स ट्रिक्स वापरून तुम्ही ही पोळी नक्की ट्राय करून बघा। तुमची ही पोळी अतिशय छान मऊसूत तोंडात जाताच विरघळेल अशी होईल।
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच रेसिपीज सोबत. तोवर मस्त खा, मस्त रहा. बाय बाय, टेक केअर. जय श्रीराम.